गुड मॉर्निंग भावांनो, कशा आहात तुम्ही सगळे. मला खात्री आहे की तुम्ही सगळे नीटच असाल. आणि आजचा वार आहे रविवार आणि आपण चाललेलो आहे भाऊच्या धक्क्यावरती तर मच्छी मार्केटला मच्छी आणायला. काय बोलतो जितू, आपल्याकडून आजची ट्रेन मिस झाली तर कसं वाटतंय तुला? सुजलने वाट लावून टाकली पूर्ण. चांगली ट्रेन फास्ट होती, गेली आता मिस केली. स्लो ट्रेन आणि ती पण 10 मिनिटं लेट आहे. स्लो ट्रेन आणि फास्ट ट्रेन आम्हाला भेटली असते पण त्या अफजल खान बोलले गेलेली आहे. अफजल खान इथे बसलाय आमचा, बघू शकता तुम्ही. हे दोघं लेट आले, यांच्यामुळे आमची ट्रेन गेली. बाकी तुम्ही ब्लॉगमध्ये एन्जॉय करा. आम्ही तुम्हाला दाखवू आम्ही काय करतोय आणि काय नाही. तुम्ही पण काय नुसतं फिरणार आम्ही, नुसती मजा करू. आमच्या बागेत जमलं तर जाऊ मच्छी जर वगैरे घेऊन जर जमलं झालं तर जाऊ आपण. तर चला भेटूया आपण ट्रेनमध्ये. तर भावांनो, आम्हाला फायनली ट्रेन भेटलेली आहे. बघू शकता आम्ही ट्रेनमध्ये उभे आहेत. जितू काल्या तर भावांनो, आम्ही आता दादरला पोचलेलो आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. आम्ही फायनली दादरला पोचलेलो आहे. सोबत आहेत जितू माने, उले आणि गौरव. काय चालतं आहे ट्रेनचं वगैरे काहीतरी. तर गाईस फायनली आम्ही CST स्टेशनला पोहोचलेलो आहे. बघू शकता आम्ही आत्ता जस्ट उतरलो ट्रेनवरनं उतरताना दाखवू नाही शकलो कारण की पडलो असतं, मोबाईल पण पडला असता. आणि आम्ही मस्त आणि टॅक्सी पकडणार आणि टॅक्सी पकडून डायरेक्ट भाऊच्या धक्क्याला जाणार आहे. जितू पुढे जायचं आता. टॅक्सी पकडू हा आणि मग भाऊच्या धक्क्यावर जाऊया. मस्त मच्छी बघूया. प्रॉन्स आणि हे घेऊया, काय प्रॉन्स आणि पापलेट आणि सुरमई घेऊया. मला तर भाई घरच्यांनी सुरमई आणि पापलेट घ्यायला सांगितलं, बाकी काय घ्यायला सांगितलं नाही. आणि त्यात मी खात पण नाही भाई. आणि भाई मच्छी घ्यायला आली तुमच्यासोबत. इकडे ना बाहेर कुठून जायचं? टॅक्सीसाठी कुठून जायचंय? गौरला जायचं असेल ना. बॉम्ब ब्लॅक करायचा. हे काय बोलतोय अफजल खान? भाई रेड अँड गावलाय ब्लॉग मध्ये. जितू रेड अँड गावलाय. काय होणार पण नाही, खरंच पण नाही ना. कारण की आता व्हिडिओ आहे भाई आमच्याकडं, आम्ही व्हायरल करू शकतो भाई. चालणार मग किती तास लागणार? अरे इथे जवळच आहे. आम्ही काला घोड्याला पण इथं चालतच गेलेलो. इथूनच पुढे आहे. 3.5 किलोमीटर 1 तास लागेल. टॅक्सी पकडू 3.5 किलोमीटर 1 तास लागेल. काही बोलतो आहे आवडा. अरे आधी टाइम कमी आपल्या. तुमच्या शिव्यांवरती मला चिव 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 टाकायला लागेल. की मावशी सगळे मस्त मच्छी आणायला आले आणि आपण लेट झालोय. अरे ते गेल्या टॅक्सी पकडून आणि आपण इकडे कुठं चाललोय. टॅक्सी भेटेल ना. मागाशी गौऱ्या बोलला इकडे टॅक्सी लागल्या आणि आपण आता इकडे कुठं आलो. परत तिकडनं तिकडे गेलो टॅक्सी वगैरे परत इकडे आलोय. तर भावांनो, आम्ही चाललो आता. टॅक्सीचा विचारला किती आहे काय तिकीट पर्यंतचा. हा जितू टॅक्सीला विचारूया आपण. हा किती रुपये घेतो आणि काय लाईन लावायला लागते बस साठी. तिथे लाईन लावायची बोलतो. येडायस का? आपण आपण बाहेरनं टॅक्सी न विचार. भाऊच्या धक्क्यावर जायचंय. भाऊचा धक्का चौघ किती येणार? किती येणार? 150. कितना? 150. 100 रुपये ले लो ना. 100 रुपये मीटर ज्यादा हो जाएगा. बराबर हो गया अंकल. 120 किलोमीटर. नहीं 100 रुपया बराबर है अंकल. बैठ जल्दी कर. आ जाओ ना. लफड़ा है. याला बोलतात भाई पैशाची जुगलबंदी. कसा विषय हार्ड एकाला आहे भाई. भाऊचा धक्का.
काही फायनली आम्ही पोचलेलो आहे भाऊच्या धक्क्यावरती. आणि किती झाले 100 दिलेले आहेत पैसे. आणि आम्ही आता इंडियन दाखवतोच पुढं चाललेलो आहे. तर दाखवच तुम्हाला कसं काय आहे, मच्छी किती भावाला भेटते आणि प्राईस किती आहे काय आहे, ते सगळं बघू आम्ही. तर विचारपूस करू सगळी. थांब रे, गाडी लावले चॅनल आहे. वाजवा मच्छीचा, नुसता मच्छीचा वाज कुठल्या काही. हे होता आपला काय म्हणतात कोणता जिजूची आतुरता नुसती वाढत चालले. घ्या नुसते मच्छी, नुसती मच्छी. जितू भावांनो, आम्ही तर मग पोचलेलो आतमध्ये. एंट्री टाकलेली तिथं. नॉर्मली ते बायका वगैरे बसतात मच्छी विकायला. मेन मार्केट आहे तो आतमध्ये. दाखवतो तुम्हाला. आता आम्ही चाललोय चालत मेन मार्केटमध्ये. फुल गर्दी आहे. आतमध्ये पोचल्यावर तुम्हाला दाखवतो. हे इतू व्ह्यू कसा आहे? एक नंबर आहे. हा दाखवतो तुमचा. लांब लांब हे लोक येतात. तर गाईस फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. आणि इकडे मच्छी बघू शकता. सगळीकडे मच्छीच मच्छी पडलेली आहे. बघा मच्छी इकडे तिकडे नुसती मच्छीच मच्छी. क्वालिटी चेक करा. क्वालिटी घ्या किंमत. छोटी पण आहे, छोटी पण आहे. 5,000 मी 3,000. बोलायचं कमी होतं पण व्हिडिओ काढ व्हिडिओ नाही चालत. नाही व्हिडिओ काढ वरती. सो फायनली गाय जितून मच्छी घेतलेली आहे. आणि मी पण घेतलेली आहे मच्छी. आणि अरे पुरी वाट लागली. मग काय सांगते तुला. आणि तू त्यात वाईट घातलंय. अरे एवढा बेकार आहे ना भाई. आतमध्ये जिंदगी झाड झाली माझी. मला एवढ्या उलटी होत होती. एवढ्या आलो नाही म्हणून नव्हते आलं. मी तिकडे चिकची व्याज बघितलं. तुझं लक्ष पूर्ण मच्छी मध्ये. माझ्या मच्छीच आहे. हो हा त्याचीच ती मच्छी घेतली त्यांनी. ती त्या मच्छीचा कलर तसा आहे. सोडते रे पाण्यात. माकोली हा तीच घेतली. नाही सोडत. काय तिथं येऊ नका तुम्ही. रेट खूप महाग आहे. आणि येऊन काय मतलब पण नाही. वास एवढा घाण पूर्ण. म्हणजे एकदम स्वच्छता वगैरे काय नाहीये. एकदम महाग आहे सगळं इथे.
हे दोघं तर कंटाळले, आतमध्ये आलेच ना, आम्ही दोघंच गेलो आतमध्ये. जितू आणि मीच आतमध्ये गेलेलो. हे दोघं तर आले पण ना, वासानी बाहेरच थांबलेले. मग आम्ही दोघांना मच्छी घ्यायची होती म्हणून आम्ही जाऊन पटकन मच्छी घेऊन आलो. भावांनो, येण्याच्या आधी तुम्ही पहिले ब्लॉग बघा आपला आणि मग या, नाहीतर नका येऊ. निर्णय तुमचा आहे. आणि तुम्हाला चांगला व्ह्यू दाखवत होता मी. बघा कसा व्ह्यू आहे. मजा तर आली, वाईब तर आहे. सकाळी सकाळी थोडा एन्जॉय पण झाला, मस्त मजा केली आम्ही. बस बघा कशी आहे, डबलवाली ना दे का, मुंबई बोलते. तर भावांनो, आम्ही आलो नाश्ता करायला आणि इथं बघू शकता पूर्ण खाऊ आली आहे. इथं नाश्ता करायला आलोय आम्ही. मिक्स आहे. जीना जी तू खाना एक बाईट. कसा आहे ना देगा. तू कसा आहे. तर भावानं वाटले किती रे तू. किती वाटले. 11:15 झालेले आणि आपण घरात किती निघालोय 4:30ला. 11:15 झालेले. 3:30ला उठला तरी का अफजल खान 3 वाजता आला. उठलाच लेट. फुल मजा आली भाई. आता जरा मस्त आराम करणार. ट्रेन पकडलेली एकदम. आता आराम करत जाणार मस्त. जाणार ना बाबा. उडी पण नाही टाकत. एकदा पडलेलो नाही, चष्मा पडलेला. अरे आपल्याला घाई लागलेली. याला ब्लॉग कुठला घेऊ. याला बोलते इथे लाल ट्रेन येणार नाही तरी भाई पुरा फास्ट. ती पाण्याची बॉटल पडलेली ती पण ममद्या. एक वेळ जीवाला वाचवशील का पाण्याच्या घोट्याला वाचवशील. दाखव फोटो दाखव. जल्दी 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 तेरी जल्दी. फोकस आहे एकदम बोगस. छपरी बघा छपरी. गोवंडी कुर्ल्याच्या छपरी बघा. छपरी. तर गाईज आम्ही फायनली ठाणा स्टेशनला पोहोचलेलो आहे. म्हणजे आम्ही आमच्या घरी आलेलो आहे. घरी म्हणजे
स्टेशनला काळ्या बघा पुरा मिळलाय. गौऱ्या काय विषय अप्पा? विले बाजूने ना कवर दे. अरे सोड किती हे शूज घेतो का? ब्रँडेड आहेत. 1000 रुपये. किती वाजले रे? किती? 11:30 वाजता पोहोचलोय ठाण्यात. आणि ठाणा सोडला सकाळी किती वाजता? 5 ला सकाळी ठाणा सोडलाय.